राज्यातील 1.5 कोटी महिलांसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींसाठी सरकारने घेतला रक्षाबंधनासाठी विशेष मोठा निर्णय. विशेष पॅकेज देत महिलांच्या बँक खात्यावरती 26, 27, 28 तारखेला येणार तब्बल 3,000 रुपये. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून सरकारकडून सगळ्यात मोठी घोषणा. परंतु ही घोषणा केल्याच्या नंतर सरसकट सर्वांनाच मिळणार का 3,000 रुपये, ही देखील बातमी महत्त्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाचे अटी आणि 2 महत्त्वाची कागदपत्र लागणार आहेत. तुमच्याकडे जर या गोष्टी असतील तरच तुम्हाला या गोष्टीचा लाभ मिळेल. राज्यातील फक्त 16 जिल्ह्यामध्येच ही योजना लागू होते आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजना, या योजनेतील रक्षाबंधनाचं हे गिफ्ट राज्यातील सरसकट महिलांना मिळणार नाही. तुमच्याकडे काय असायला हवं आणि काय नाही याचा देखील आपण आता या व्हिडिओमध्ये अंदाज घेऊया. महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देत असते. यामुळे लाडक्या बहिणींचं घर चालवण्यासाठी त्यांना वेळोवेळी मदत करते आणि राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रत्येकासाठी ही योजना खूप लाभदायक आहे. या योजनेचं कौतुक सरकारने देखील विरोधी पक्षाने देखील केल्यामुळे ही योजना प्रचंड प्रसिद्ध झाली आणि क्षणार्धातच या योजनेने सरकारचं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप चांगल्या प्रकारामध्ये कौतुक केलं गेलं. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजना घोषित केली असून राज्यातील जवळजवळ 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट 3,000 रुपये पुढील 3 दिवसामध्ये जमा होतील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते देखील आपण जाणून घेऊया. प्रथमतः तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीची ई-KYC केली आहे का हे पाहणं गरजेचं आहे. ज्यांची ई-KYC असेल त्यांच्याच बँक खात्यावरती पैसे देण्याचे आदेश थेट मंत्रिमंडळाने दिले आहेत. त्यामुळे तुमची ई-KYC झाली नसेल तर तुम्हाला मात्र हे पैसे येणार नाहीत. सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणाबरोबरच सरकारच्या या निर्णयाचं महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांनी कौतुक केलं आहे. कारण की जवळजवळ गेल्या महिन्यामध्ये 90 लाख महिलांनी ई-KYC न केल्यामुळे किंवा त्यांच्या इतरत्र कारणामुळे त्यांचं लाडकी बहिणी या योजनेतून नाव कट करण्यात आलं आहे. आता मित्रांनो, कोणती लागणार तुम्हाला कागदपत्र ही देखील महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र सरकार तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वतः आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड नंतर तुम्हाला स्वतःचं राशन कार्ड देखील असणं गरजेचं आहे. तिसरी अट म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचं बँक खातं आणि त्या बँकला तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असायला हवं आणि तुमच्या बँकेची ई-KYC पूर्ण केलेली असायला हवी. या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला याचा लाभ घेण्यात येईल. राज्यातील जवळजवळ मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यातील 16 जिल्ह्यामध्ये ही योजना 26, 27, 28 या तारखेपासून लागू होईल आणि महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपयांचा हप्ता आणि जुलै आणि ऑगस्टचा हप्ता असे मिळून 6,000 रुपये थेट बँकेवरती जमा होतील. धन्यवाद.